दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे दगडखाणीच्या पाण्यात बुडालेल्या श्रीहर्ष उर्फ यश श्रीहरी हब्बू इयत्ता चौथी या विद्यार्थ्याचा तिसऱ्या दिवशी शनिवारी सकाळपर्यंतही शोध लागलेला नाही। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली। आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2 दिवसांपासून पाण्यात शोधकार्य सुरू असून विविध कॅमेरे तसेच 70 ते 80 फूट खोलवर कॅमेरा सोडून तपासणी करण्यात आली, मात्र अद्याप यशचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। दरम्यान पोलीस व महसूल प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी भेट देत असून शनिवारी सकाळपासून बोटीच्या मदतीने आणि खोल पाण्यात गळ सोडून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे। अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने सर्व शक्यता पडताळून यशचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली। परवाच्या दिवशी दुपारी 1:30 वाजता या ठिकाणी यश हब्बू कासेगाव येथील इयत्ता चौथीत शिकणारा अल्पवयीन मुलगा पोहण्यासाठी आला होता। सोबत काही तरुण 7-8 जण ते नात्यातले आणि घराजवळची अशी मंडळी होती। ते पोहत असताना 1-2 चक्रा त्याने मारल्या, व्यवस्थित पोहला असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं। मग नंतर मोठे मुलं पाण्यात पोहत असताना तो कडेला बसलेला होता। ते बसले असताना त्याचा पाय कसा घसरला किंवा तो कसा पाण्यात पडला याचं काय अजून कळालेलं नाही, पण तो पाण्यात पडल्यानंतर बुडाला आहे आणि नंतर अद्यापपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही। आता 3रा दिवस आहे। त्या दिवशी घटना घडली त्यावेळेस ताबडतोब सोलापूर अग्निशमन विभागाची गाडी, त्याचे जवान या ठिकाणी उपस्थित झाले। त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ढोले साहेब आणि त्यांची टीम ही सुद्धा या ठिकाणी ताबडतोब हजर झाले। त्यानंतर काही गावकरीसुद्धा मदतीला होते। त्यांच्या मदतीनं परवा दिवशी आणि काल दोन्ही दिवस आपण आपत्कालीन बोटीच्या माध्यमातून त्याचबरोबर कॅमेरा वगैरे टाकून आपण बघितलं, पण अद्याप काही शोध लागलेला नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाचा चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा धाराशिववरून पण तहसीलदार साहेबांनी मागवून दिला होता, त्याचा पण काही फारसा परिणाम झालेला नाही। खाण प्रचंड खोल आहे, त्यामुळे अद्याप खाडीचा तळ आतापर्यंत कॅमेराला सुद्धा लागलेला नाही। या ठिकाणी महसूलचे मंडल अधिकारी, तलाठी, त्याचबरोबर बीट अंमलदार, होडेवाले साहेब, बाणेवाले साहेब वगैरे हे सुद्धा 2 दिवस झाला हजर आहेत। आणि त्याचबरोबर कासेगावची काही तरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी मदत कार्यामध्ये आहेत। आज 3रा दिवस आहे, अद्यापर्यंत मृतदेह काय पाण्यावर आलेला नाही।